ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर चर्चेत आलेल्या कर्नल सोफिया कुरेशी या आता देशाच्या नव्या वीरांगनापैकी एक म्हणून ओळखल्या जात आहेत। त्यांचं नेतृत्व, समर्पण आणि धैर्य केवळ सैन्यातील नव्या पिढीसाठी प्रेरणादायक ठरत आहे, तर त्यांच्या कुटुंबाचं सैनिकी योगदानही समाजासाठी एक आदर्श बनला आहे। कर्नल सोफिया कुरेशी या मूळच्या गुजरातमधील असून त्या सध्या वडोदरा येथे वास्तव्यास आहेत। त्यांच्या पतीचं नाव ताजुद्दीन बागेवाडी असून ते कर्नाटकातील बेलगावी जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावचे रहिवासी आहेत। ताजुद्दीन बागेवाडी हे भारतीय सेनेतील इन्फंट्री विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। ही पथक वाहने वापरून युद्धक्षेत्रात जलद हालचाल आणि आक्रमण करण्यात प्रावीण्य मिळविते। सोफिया यांचा 18 वर्षीय मुलगा समीर कुरेशी सध्या भारतीय वायुदलात दाखल होण्यासाठी तयारी करत आहे। त्यांचं स्वप्नही आईप्रमाणेच देशसेवाचं आहे। विशेष म्हणजे त्यांची मुलगी अनिमा हिची इच्छा भारतीय सैन्यात दाखल होण्याची आहे। अशा प्रकारे संपूर्ण कुटुंबच देशसेवेसाठी झटत आहे। कर्नल सोफिया यांचे वडील ताज मोहम्मद कुरेशी हे BSF मध्ये सुभेदार पदावर होते। ते इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्स कोअरमध्ये कार्यरत होते आणि 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी सहभाग घेतला होता। याशिवाय त्यांच्या 2 चुलते इस्माईल कुरेशी आणि वली मोहम्मद हेही BSF मध्ये सुभेदार होते। 2017 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले होते की त्यांच्या खापर आजी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात राणी लक्ष्मीबाई सोबत लढल्या होत्या। त्यांचे आजोबा भारतीय सेनेत धार्मिक शिक्षक होते। असा सैनिकी वारसा त्यांच्या रक्तातच आहे। सोफिया यांनी 1997 मध्ये वडोदराच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून बायोमेट्रिक्समध्ये मास्टर्स केले। त्यांनी पुढे PhD करण्यास सुरुवात केली होती, पण 1999 मध्ये त्यांनी ती सोडून थेट भारतीय सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला। कर्नल सोफिया फोर्स 18 नावाच्या आंतरराष्ट्रीय लष्करी सरावात सहभागी झाल्या होत्या, जिथे त्या 18 देशातील एकमेव महिला कमांडर होत्या। विशेष म्हणजे त्यांच्या पती ताजुद्दीन यांचं सरावात सहभाग झाले होते। कर्नल सोफिया कुरेशी यांचं कर्तृत्व, त्यांच्या कुटुंबाचा सैनिकी वारसा आणि देशसेवेसाठी निर्धार हे सर्व मिळून एक प्रेरणादायी कहाणी बनतात। आजच्या युवा पिढीला त्यांनी देशप्रेम, धैर्य आणि समर्पणाची नवी व्याख्या दिली आहे।